खरीप हंगामाच्या लागवडीला मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली असून सध्या बाजारामध्ये कापूस बियाण्याची टंचाई भासताना पाहायला मिळते। या संदर्भात भारतीय जनता पार्टीचे पाचोरा भडगाव विधानसभा निवडणूक प्रमुख अमोल शिंदे यांनी आवाज उठवला असून याबाबत प्रांताधिकारी आणि कृषी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। उपाययोजना करून तात्काळ बियाणे टंचाई दूर करावी, अन्यथा पाचोरा आणि भडगाव तालुक्यामधील शेतकऱ्यांसह रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा यावेळेला अमोल शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना दिला आहे। शेतकऱ्यांना अनुदान मिळून त्यांच्याकडे त्यांचा एक थोडासा दिलासा देण्याचा प्रयत्न होता आणि त्याच पद्धतीमध्ये काय परत पुन्हा एकदा आपल्या शेतकऱ्यांना अडचण येऊ नये गेल्या पाहिजे, आपला शेतकरी अडचणीत आला नाही सापडला पाहिजे, या म्हणून मी एक शेतकरी पुत्र म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टीचे सगळे पदाधिकारी एकदम पुढे आलोय। मला मान्य आहे आम्ही सत्तेमध्ये आहोत तरी सुद्धा, पण आपल्या इथले असलेल्या शेतकऱ्यांकरता उद्या वेळ जरी आली आणि जर कधी शेतकऱ्यांना आवश्यक असलेलं बियाणं मुबलक प्रमाणामध्ये जर नाही मिळालं आणि शेतकऱ्यांच्या येणाऱ्या कुठल्याही अडचणी करता भारतीय जनता पार्टी ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। तर या आपल्या मार्फत मी पुन्हा एकदा शेतकऱ्यांना दिलासा देऊ इच्छितो की आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून, आम्ही सगळे शेतकरी पुत्र म्हणून आम्ही तुमच्याबरोबर आहोत। तुमच्या कधीही कुठे अडचणी आलात तर तुम्ही थेट आमच्याशी संपर्क साधू शकता आणि तुम्हाला आम्ही लवकरात लवकर बियाणं कशा पद्धतीत मिळेल याकरता प्रयत्नशील राहू। नक्कीच माझे नेते गिरीश भाऊ महाजन यांच्याशी मी या विषयाशी संवाद साधलाय, त्यांना हा विषय त्यांच्या कानावर टाकलात आणि भाऊंनी मला आश्वासित केलेत की नक्की तुझ्या येणाऱ्या तालुक्याकरता जे काही आवश्यक बियाणे आहेत ज्या लागतात ते मुबलक प्रमाणामध्ये मिळतील याकरता ते लक्ष देऊन आमच्या इथल्या सगळ्या शेतकऱ्यांची त्रास आणि होणारी अडचण दूर करण्याचा नक्कीच प्रयत्न करणार।